कोल्हापुरात निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे। या शेवटच्या दिवशी प्रचाराची रणधुमाळी शिगेला पाहायला मिळालेली आहे। शिवसेनेचे उमेदवार संजय मांडलिक यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरले। बाईक रॅलीने मंडलिकांच्या प्रचाराची सांगता होतीये। कोल्हापुरातली जनता महायुतीच्या बाजूने असून मंडलिक यांचा मोठ्या मताधिक्याने विजय होईल असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय। कोल्हापूरमध्ये या ठिकाणी पाहायला गेलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बाईक रॅली आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निघताना आपल्याला पाहायला मिळते। एक प्रकारचा माहोल आहे ते महायुतीने कोल्हापूरमध्ये केल्याचं पाहायला मिळते। आपल्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या। साहेब, काय सांगाल? मोठा प्रतिसाद आहे तो या सगळ्या बाईक रॅलीला मिळताना पाहायला मिळतोय, प्रचाराला सुद्धा मोठा प्रतिसाद मिळाला। कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघामध्ये मी सगळीकडे फिरलोय, प्रत्येक विधानसभेत फिरलोय, त्यामुळे प्रचंड असा मोठा प्रतिसाद या रॅलीलाही मिळाला। आपण पाहताय भर उन्हामध्ये मोठ्या प्रमाणात हजारोंच्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते रस्त्यावर आले। आज शेवटचा प्रचाराचा दिवस आहे आणि 7 तारखेला देखील प्रचंड बहुमताने या ठिकाणी मतदान होईल आणि संजय मंडलिक यांचा रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजय होईल। विजय वडेट्टीवारांनी सकाळी दावा केला की महाविकास आघाडीच्या राज्यामध्ये 38 जागा येतील, 38 जागा येतील असा दावा केलाय विजय वडेट्टीवारांनी। त्यांच्या खरं म्हणजे महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि त्यांना कळलेलं आहे की पूर्ण देशात मोदीजींच्या कामाची लाट निर्माण झालेली आहे। राज्यात देखील महायुतीने गेल्या 2 वर्षात केलेलं काम लोकांसमोर आहे, त्यामुळे लोक या कामाची पोचपावती देतील। कारण 2.5 वर्षात महाविकास आघाडी फेल झाली, घरी बसून राज्य चालवता येत नाही, फेसबुक लाईव्ह करून राज्य चालवता येत नाही हे आणि काम करणाऱ्याच्या मागे जनता उभी असते। आमचं सरकार काम करणार आहे, त्यामुळे या निवडणुकीत कामाची पोचपावती मिळेल आणि मिशन 45 सक्सेस होईल हे त्यांना माहीत आहे आणि म्हणून ते अशा प्रकारच्या खोट्या अफवा पसरून स्वतःचं समाधान करून घेतात। पण उद्धव ठाकरे तर तुमच्यावरती आरोप करतात की मी आजारी असताना माझं घर फोडण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे, मोदींच्याकडनं काही कामं झालेली नाहीत, विकासावरती मतं मागा म्हणतायत आणि आता जनतेची आणि माझी सटकलेली आहे अशा पद्धतीचं सुद्धा ते वक्तव्य करतायत। या वक्तव्याकडे मग कसं बघताय? ते विकास विरोधी, सगळ्या विकासाला खीळ त्यांनी घातली, सगळे प्रकल्प त्यांनी बंद केले, सगळे सण उत्सवावर बंदी त्यांनी घातली आणि आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर सगळं उठवलं, सगळे प्रकल्प सुरू केले, सगळ्या सण उत्सवाची बंदी उठून मोकळा श्वास लोक घेऊ लागले आणि हा फरक लोकांना जाणवतोय। हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, हे सरकार काम करणार आहे। त्यांची तर पहिलीच सटकली जेव्हा सरकारमध्ये ते गेले, चुकीच्या पद्धतीने सरकार स्थापन केलं, बाळासाहेबांच्या विचारांशी धोका केला, या महाराष्ट्रातल्या जनतेशी धोका केला, भारतीय जनता पार्टी आणि मोदीजींशी धोका केला, बेईमानी केली, तेव्हा त्यांची सटकलेली होती। विरोधकांच्याकडे आता काही मुद्दे नाहीत त्यामुळे अशा आरोप करतायत। काही मुद्दे नाही म्हणून मुद्द्यावर आलेत। आम्ही मुद्द्यावर काम करणार आणि त्यांच्या आरोपाला उत्तर कामाने देणार। नक्कीच त्यांच्या विरोधकांच्या आरोपांना आहे ते आम्ही कामानं उत्तर देणार। यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती सुद्धा आरोप केलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।